नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जुनी पारंपरिक रेसिपी बनवून दाखवणार आहे, पियुष रेसिपी। त्या रेसिपीसाठी आपल्याला श्रीखंड लागतो। जेव्हा आपण घरात श्रीखंड बनवतो आणि जेव्हा शिल्लक राहतो ना, तेव्हा ही रेसिपी तुम्ही जरूर करून बघा, खूप छान लागते। आणि ही रेसिपी ना जास्त करून उन्हाळ्याच्या दिवसात करा, एकदम थंड, शरीरास थंडावा देणारी ही रेसिपी आहे। त्यासाठी बघा 2 चमचे मी श्रीखंड घेतलेला आहे। ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बघा टाकून घेऊया। ह्या चमच्याच्या मापाने बरोबर 2 चमचे घेतलेले। थोडंसं जास्त कमी जरी घेतलं तरी चालेल, कारण जास्त माणसं असली तर जास्त पण तुम्ही घेतलं तर चालू शकतं। त्यात टाकणार आहे 1 ग्लास ताक। जास्त ताक असं पातळ नसावं बघा, अशा पद्धतीत असावं, थोडंसं घट्ट असावं आणि जास्त आंबट नसावं। ताक कसं आंबटच असतं ना, तर जास्त आंबट नसावं। त्यासाठी आपल्याला वेलची आणि जायफळ पूड पाहिजे। छोटा 1 चमचा घेतलेला आहे। 3 विलायची आणि थोडंसं जायफळ असं मी साखरेमध्ये कुटून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे ही मी खडी साखर, जी धागेवाली खडी साखर आणली होती ना, ती बारीक करून घेतली होती। पहिली जी रेसिपी अपलोड केली त्यात पण मी दाखवलं होतं। खडी साखर बारीक करून आपण टाकली तर चांगली असते। खडी साखर खाल्लेली चांगली असते बरं का, धागेवाली। जर तुमच्याकडे ही जर नसेल खडी साखरची पिठी साखर, तर तुम्ही आपली साधी साखर पण वापरू शकता। आता त्यात टाकणार आहे मी 3 ते 4 वाटी केसरच्या काड्या मी दुधामध्ये भिजत घातल्या होत्या। त्यानं काय होईल, कलर चांगला येईल। त्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं पाणी। ज्याच्यात मी श्रीखंड घेतला होता ना, त्याच्यामध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे बघा। आणि आता हे मी फिरवून घेते। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे आणि 5 मिनिटात रेसिपी होती। जास्त काय वेळ वगैरे लागत नाही आणि खूप चविष्ट बरं का। ग्लास घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मी ओतून दाखवते। मस्त बघा। ह्याच्यात वाटलं तर तुम्ही थोडेसे बर्फाचे खडे पण टाकू शकता, कारण की मी काय केलेलं आहे माहिती आहे का, थंड पाणी टाकलं होतं एकदम। फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून जरी तुम्ही पिलं तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकणारे थोडेसे बदाम, काजू, पिस्ताचे थोडेसे तुकडे। वरनं तुमच्याकडे जर केसर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालते। जर बर्फानं जर आपण फिरवून घेतलं की नाही न पाणी टाकता, तर एकदम मस्त असं होतं बरं का। तसं पण केलं तरी तुम्ही चालू शकता। तर अशा पद्धतीत झटपट अशी जुनी पारंपरिक रेसिपी मी दाखवलेली आहे। ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।